दिनांक 25/2/2025 रोजी नवले वस्ती मेहर बाबा गुढवाडी व आध्यात्मिक गुरु अवतार मेहर बाबा 25 फेब्रुवारी 1894 जन्मलेल्या बाबांनी 1954 मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा केली व मेहर अवतार बाबांची श्रद्धा होती व हरिभक्त परायण किशोर महाराज लडकर यांचे प्रवचन रूपी मेहर बाबा अवतार व मनुष्य संसाराचा आत्मा याविषयी प्रवचन सेवा उत्कृष्टपणे केली व मेहर बाबांचे गुरु शिर्डी साईबाबा व नारायण महाराज हे होते। मेहर बाबांचे शिक्षण पुणे डेक्कन कॉलेजमध्ये झाले व 131व्या जयंतीच्या निमित्तानं संस्थापक अध्यक्ष नामदेवराव तोंडे पाटील यांनी अवतार मेहर बाबा यांच्या जन्मातील व दृष्टांत मनोगत व सविस्तर जीवनकथा याविषयी माहिती दिली। संस्थापक ज्येष्ठ संचालक नामदेवराव होलेमामा यांनी मेहर बाबांच्या व आलेल्या भाविकांचं श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितळे यांनी अवतार मेहर बाबा या 131व्या जन्मोत्सव बाबांचं संत महान अवतार मेहर बाबांच्या जीवनावरील सविस्तर मेहर बाबा प्रेमी भाविकांना माहिती दिली। श्री प्रमोद शितोळे दौंड तालुका अध्यक्ष नामदेवराव होलेमामा संघटक नामदेवराव जठार पाटील शहर अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मानस सचिव मच्छिंद्र नवले सर सिंधुताई होले कासार सर कासाताई रुपालीताई नवले बाबा प्रेमी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते। भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था केली होती। वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे। सेवारूपी सुंदर पद्धतीचे असं आपल्याला मार्गदर्शन केलं तरी त्यांचा सुद्धा आमच्या संपूर्ण ग्रामपंचायत पंचकृषी वाड्या वस्त्यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। महाराजा की जय। संपूर्ण 131वी वर्ष झालेली आहेत तरी या ठिकाणी आणि 18 वर्ष आमच्या या बेटवाडी ग्रीम या पंचकृषीतील आपले नवले सर महाराज हे दरवर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी बाबांचा भरवीत आहेत तरी त्यांच्या आणि संपूर्ण आमच्या पंचकृषीतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात। त्याचप्रमाणे आता कासर सर साहेबांनी त्याचप्रमाणे आपले कासर सर साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं मनोगत व्यक्त केलेलं आहे। अखिल भारतीय दौंड तालुका ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे हे थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील। अवतार मेहर बाबा की सर्वांनी म्हणे, कारण आज आपण खोलेवस्ती नवलेमळा या ठिकाणी बाबांची जयंती 131वी जयंती या ठिकाणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व सचिव नवले सर आणि ट्रस्टीचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आज बाबांची जयंती आयोजित केली। खरं तर पाहिलं तर अवतार मेहर बाबांचा जन्म हा 25 फेब्रुवारी 1894 साली त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू त्यांचा 31 जानेवारी 1969 साली त्यांचा मृत्यू झाला। कारण अवतार मेहर बाबा हे एक संत आणि महात्मा यांच्या खऱ्या अर्थानं सांगावं तेवढं फार हे आहे। कारण बाबांचा ज्यावेळेस मला वैयक्तिक आवर्जून सांगतो की दृष्टांत बाबांचा ज्यावेळेस मी 1991 साली इयत्ता 10वीचा विद्यार्थी होतो त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं नवले सर असतील किंवा तोंडे पाटील असतील किंवा आमचे नामदेव मामा फुले असतील यांच्या प्रेरणार्थाने मला बाबांचं दर्शन लाभलं। ज्यावेळेस मी आत्ता 1991ला मध्ये 10वीचा विद्यार्थी असताना त्यावेळेस मी शेतामध्ये काम करत असताना मी मगाशी अध्यक्षांना म्हणलो की ज्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये पाण्याचा फुटबॉल पडला होता मोटरेचा आणि त्यावेळेस आखिरटी कानामधून रक्त येत होतं की कानातून रक्त येत असताना की योगा असा होता की मी दवाखान्यात जायच्या वेळेस त्यावेळेस देवेकर हॉस्पिटल वरवंड या ठिकाणी मला ॲडमिट करण्यात आलं।
त्यावेळेस मी बाबांच्या नाव घेतलं तर माझं कानातलं रक्त बंद झालं. मी दुसऱ्या दिवशी फुले मामा आणि तोंडे पाटील नवले सरांच्या जवळ आलो आणि बाबांच्या समाधी आरणगाव या ठिकाणी समाधीचं दर्शन घेतलं. तर बाबांची शक्ती किती मोठी आहे हे आपण आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण यामध्ये इथून पुढं की आपण बाबांचं आत्ता आपल्या गुरूंनी सांगितलं की बाबांचा जरी फोटो आपल्या जर आपण देव्हाऱ्यावरती अनेक देव पूजतो, परंतु बाबांचा एक जर फोटो पूजला आणि बाबांच्या कार्यासाठी आपण एखादा विधी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बाबांचं नाव जर घेतलं तर बाबा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अवतार बाबांचे संचार आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये राहतात. म्हणून मला जे संयोजकांनी ज्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाराज बोलते. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण कीर्तनकार मनोहर महाराज पासलकर बाबांचे थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतील. अवतार मेहर बाबा की जय. आज या ठिकाणी सर्व जमलेले बाबा प्रेमी आणि या परिसराचं असणारं वैभव, ज्यांच्यामुळं या परिसराला बाबा माहिती झाले, आमचे सर्वांवर प्रेम करणारे नवले सर असतील. कारण बाबा सरांच्या आधी कुणालाच माहिती नव्हती. कारण या परिसरात बाबांचं जे कार्य होतं ते थांबलेलं होतं किंवा माहीतच नव्हते. हे प्रत्येकानं कबूल केलं पाहिजे. सरांच्या माध्यमातून ही बाबांची ओळख आणि सरांच्या आगमनानंतर सरांनी जे बाबांचं कार्य सुरू केलं, प्रत्येक वर्षी बाबांची असणारी पुण्यतिथी, जन्मदिवस म्हणजे वाढदिवस म्हणलं तरी काय हरकत नाही. कसं आहे, साधूची पुण्यतिथी होते, देवाची जयंती होते, तुमचं आमचं श्राद्ध होतं. तशी साधू ज्या तिथीला जन्माला येतो ती तिथ पुनीत करून जातो, ज्या तिथीला जातो ती सुद्धा तिथ पुनीत करून जातो, म्हणून तिला पुण्यतिथी असं म्हणतात. आजची बाबांची असणारी जयंती, बाबांचा असणारा जन्मदिवस, हे बाबांचं असणारं कार्य सातत्यानं पुढाकार घेऊन सरांच्या माध्यमातून इथपर्यंत आलं. त्यानंतर सरांना चिकटलेले आमचे विठ्ठल महाराज